आम्ही रविवारी मोर्चा जाहीर केलेला आहे. तर रविवारी जर का पवार साहेब येत असतील, अगदी नरेंद्र मोदी येत असतील, देवेंद्र फडणवीस येत असतील, येऊ द्या. जेव्हापासनं राज ठाकरे आणि पवार साहेबांमध्ये अंतर वाढलं तेव्हापासनं त्यांना सगळं जंतर मंत्र दिसतं. शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीवरून हे राजकारण रंगलंय. आता तुम्ही म्हणाल या भेटीवरून राजकारण का रंगलंय, तर त्याला बरेच राजकीय कांगोर आहेत आणि त्यामागचं कारणही तसंच आहे. एकीकडे दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता, तर दुसरीकडे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधान निवासस्थानासमोर गनिमी काव्यानं आंदोलन करीत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अवघ्या देशाचं लक्ष विद्यार्थी आंदोलनावर केंद्रित झालेलं असतानाच शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या भेटीवर राज ठाकरेंनी मार्मिक शैलीत टोला हाणला. शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले, त्याला जंतर मंतर म्हणतात. शेतकरी आत्महत्या आणि शेतीच्या प्रश्नांवर पवारांनी मोदींची भेट घेतली होती. विशेष म्हणजे या भेटीची कुठेही वाच्यता करण्यात आली नाही. भेट गोपनीय ठेवण्यात आली होती. सकाळी पंतप्रधान कार्यालयाकडून सोशल मीडियावर याविषयी माहिती देण्यात आली. त्यामुळे मोदी पवार भेटीचा वेगळा राजकीय अर्थ लावण्यात आला. दरम्यान संध्याकाळी शरद पवारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करीत या भेटीवर हा खुलासा केला. नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन, त्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली अयोग्य वागणूक, विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे, तसंच देशातील आणि महाराष्ट्रातील शेती क्षेत्रातील प्रशासकीय आणि धोरणात्मक त्रुटी, शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या, विविध प्रलंबित मागण्या या गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं. एकीकडे विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपला खिंडीत गाठलेलं असतानाच शरद पवारांनी मोदींची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावर उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली. आता ज्यांना देशाचं, कारण हा देश जर का आपला आहे तर देशाच्या भविष्याची ज्यांना चिंता आहे त्यांनी पंतप्रधानांना भेटून त्यांची एक चिंता व्यक्त केली असेल तर मला माहिती नाही. तर त्यांनी मुलांना भेटायचं, ते परवा तिकडे गेले होते. पंतप्रधानांनी आता मुलांना भेटण्याची गरज आहे. आणि नुसतंच असं जर का ढकलम गाडी चालणार असेल तर काय उपयोग नाहीये. नाही आता आपण जे म्हणालात, आम्ही रविवारी मोर्चा जाहीर केलेला आहे. तर रविवारी जर का पवार साहेब येत असतील, अगदी नरेंद्र मोदी येत असतील, देवेंद्र फडणवीस येत असतील, येऊ द्या. मोदी पवार भेटीमागे काही राजकीय खेळी तर नाही ना, असा तर्कही लावण्यात आला. त्यावर राज ठाकरेंनी टोला लगावला. त्याला जंतर मंतर म्हणतात. यावर सत्ताधारी काय म्हणाले ते पहा. जेव्हापासनं राज ठाकरे आणि पवार साहेबांमध्ये अंतर वाढलं तेव्हापासनं त्यांना सगळं जंतर मंत्र दिसतं. महाविकास आघाडीची मोठ बांधणाऱ्यांमध्ये शरद पवारांची महत्वाची भूमिका राहिली आहे. देशाच्या राजकारणात शरद पवार हे विरोधी पक्षात राहूनही केंद्र सरकारशी संवाद ठेवणारे नेते म्हणून ओळखले जातात. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर शरद पवारांनी दुसऱ्याच दिवशी पंतप्रधानांची भेट घेतल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. याचवरून राज ठाकरेंनी या भेटीची जंतर मंतर अशी संभावना केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.